याबाबतची बातमी ठाकरेंच्या पक्षातनं आहे। कोकणातील ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी स्वपक्षीय नेत्यांनाच कडू घोट पाजलाय। पक्षातलेच काही नेते आणि पदाधिकाऱ्यांवर भास्कर जाधवांनी निशाणा साधलाय। भास्कर जाधवांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची मात्र चर्चा सुरू झाली आहे। भास्कर जाधवांकडून खर्च आहे। पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो। अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? भास्कर जाधवांचा रोख कुणाकडे? नेते आणि काही पदाधिकारी आपल्याच माणसाच्या विरोधात काम करतात। कोकणात ठाकरेंच्या पक्षात शिमगा। आज माझं 68 वर्ष वय चालू झालेलं आहे। योग्य वेळेला जर संधी मला मिळाली असती तर निश्चितपणे याहीपेक्षा भास्कर हा नावाप्रमाणे भास्कर महाराष्ट्राला दिसला असता। भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांनाच कडू घोट पाजले। नुकतेच ठाकरेंचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन साळवींनी जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या पक्षात राजकीय वादळ आलंय। साळवींनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोकणात ठाकरेंची राजकीय ताकद घटली आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे कोकणातील एकांडे शिलेदार आमदार भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिला। राजन साळवींनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावर ठाकरेंच्या पक्षाकडून गद्दारीचा शिक्का मारण्यात आला, पण भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांचेच कान टोचले। नेते आणि काही पदाधिकारी आपल्याच माणसाच्या विरोधात काम करतात। आपण काय म्हणतो, पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो। अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? माझ्या दृष्टीनं पक्षात राहून जे हे उद्योग करतात ते सगळ्यात मोठे गद्दार। पक्षातून बाहेर गेलेल्यांना आपण गद्दार म्हणतोच, पण पक्षात राहून पक्ष नेतृत्वानं दिलेल्या आपल्या उमेदवाराच्या विरोधात जे काम करतात ते सगळ्यात मोठे गद्दार। आणि हे गद्दार जोपर्यंत आपण निपटून काढत नाही तोपर्यंत ह्या तक्रारी वाढतच राहणार। भास्कर जाधवांनी कोकणात पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्याचं नाव सांगितलं नसलं तरी 2 दिवसांपूर्वी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या राजन साळवींनी याच मुद्द्यावरून विनायक राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला होता। विनायक राऊतांनी सुरुवातीपासून मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली ह्याचे अनेक पुरावे आणि सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत। मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही, पण ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे। हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे। भास्कर जाधवांनी एकीकडे पक्षातील नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला, तर दुसरीकडे त्यांनी पक्षात आपल्याला विशेष संधी मिळाली नसल्याची खंतही बोलून दाखवली। आज माझं 68 वर्ष वय चालू झालेलं आहे। योग्य वेळेला जर संधी मला मिळाली असती तर निश्चितपणे याहीपेक्षा भास्कर हा नावाप्रमाणे भास्कर महाराष्ट्राला दिसला असता। माझ्या समोर ज्यांना ज्यांना संधी मिळते त्या वेळेला मी विचार करतो, अरे नशीब नशीब म्हणतात ते हेच की काय, दुसरं काय असू शकतं? पण त्याचा खेद नाही, खंत नाही, पण संधी मात्र सगळं काय आहे। माझ्याकडे दात आहेत तर चणे नाहीत, ते चणे आहेत त्याकडे दात नाही, अशी माझी अवस्था झालेली आहे। ही गोष्ट खरी आहे। खरं तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र 2022 मधल्या पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या या बालेकिल्ल्यात भगदाड पडलंय। ठाकरेंच्या कोकणातील अनेक साथीदारांनी त्यांची साथ सोडली, त्यामुळे ठाकरेंचा पक्ष कोकणात अस्तित्वाची लढाई लढतोय। गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे कोकणात ठाकरेंच्या पक्षाचे आता एकमेव आमदार उरले। त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली। आज आम्ही एकत्र भेटतो, सगळेच शिवसेना नेते, आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू। विधिमंडळाचा गटनेता म्हणजे नाव ज्या वेळेला चर्चा आली त्यावेळेला सर्वांनीच एकमताने भास्कररावांचं नाव सुचवलं, आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा सन्मान आहे। आता पुढेचं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे ते मी काय ऐकलेलं नसल्यामुळे काय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही। मी असं म्हटलं की माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यात आला नाही, किंवा माझ्या क्षमतेनुसार माझ्यावरती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली नाही। एक प्रकारे त्यांनी नाराजी एक प्रकारे त्यांनी प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दरवाजा त्यांना नेहमीच उघडा असतो, त्याच्यावर त्यांनी बोलावं विस्तृतपणे।
भास्कर जाधवांनीच खदखद व्यक्त केल्यामुळं राजकीय वातावरण तापलंय. यावरून सत्ताधाऱ्यांना टीकेची आयती संधी मिळाली. ते नाराज असतील ते स्वतः सांगतील, पण माझं तर त्यांचा जो अभ्यास आहे, मी पण 25 वर्ष आता राजकारणामध्ये काम करतोय, 5 वेळा आमदार झालेलो आहे, त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे. ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात. आता तशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही, हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं नाही. भास्करराव हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि ते काही अन्याय सहन करणारा तो नेता नाही आहे. निश्चितच भविष्याचा त्यांनी काही विचार केला असेल, त्याचं स्वागतच आहे. भास्कर जाधव हे कोकणातील फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर जाधवांनी पक्षांतर्गत नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदावर नियुक्ती केली. पण आता राजन साळवींच्या निमित्तानं पुन्हा एकदा जाधवांनी स्वपक्षीयांवर निशाणा साधलाय. पण त्यांचा रोख कोकणातील कोणत्या नेत्याकडे आहे यावरून चर्चा रंगलीय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.